जय सेवालाल मित्रांनो, आज मी स्वरा आणि आमची फॅमिली तुम्हाला घेऊन आलो आहे आमच्या इकडच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पोहरादेवीला। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे इथं पोहरादेवीतील सेवालाल महाराजांचं नवीन बांधलेलं मंदिर, जिथं सेवालाल महाराजांची सोन्याची मूर्ती ठेवलेली आहे। तर चला मग आता मंदिरातच भेटू डायरेक्ट। हा आहे वाईगौडवरून पोहरादेवीला जाणारा रस्ता। तर मित्रांनो, तुम्हाला समोर जे दिसत आहे ते पोहरादेवी येथील नगारा वास्तू आहे। म्हणजे तिचं जर तुम्ही बाहेरचा स्ट्रक्चर पाहत असाल तर तुम्हाला ते नगारासारखं दिसत आहे बघा। ती खूप फेमस अशी वास्तू होणार आहे इथे पोहरादेवीमध्ये, आणि त्याच्यामध्ये बंजारी समाजाचं एक वास्तू संग्रहालय होणार आहे। तिथे त्यांचं पूर्ण पेहराव आणि त्यांचे दागदागिने किंवा जुन्या काळातील ज्या काही वस्तू असतील तिथं असं एक म्युझियम टाईप वास्तू होणार आहे ते। आणि हळूहळू हे खूप जोरात काम चालू आहे आणि हळूहळू आकार घेत आहे बिल्डिंग। तर आता एक ओव्हरऑल तिला नगारासारखा लुक आलेला आहे। आणि हा एक सेवाध्वज, तर जोरात बोला जय सेवालाल। पोहरादेवी उमरागड रस्त्यावर हे धर्मपीठ, आणि हे धर्मपीठाचं एंट्री गेट आहे। मंदिरामध्ये मस्त एकदम खतरनाक गार्डन केलेलं आहे। चारी इकडे झाडच झाड आहे। आजूबाजूच्या परिसरातील लोक डब्बे वगैरे घेऊन डब्बा पार्टी करायसाठी इथे येतातच। हे धर्मपीठाच्या मंदिराकडे जातो आपण। मंदिरात एंट्री करताच संत सेवालाल महाराज यांचे प्रिय असे अश्व आणि एक नंदी यांची इथे एक प्रतिमा आहे। तुम्हाला जर या अश्वाचे आणि नंदीचे नाव माहीत असेल तर तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये करून दाखवा। आणि आता समोर तुम्हाला मी जी दाखवत आहे ती संत श्री सेवालाल महाराज यांची सुवर्ण प्रतिमा आहे। ज्यावेळेस या प्रतिमेची स्थापना करण्यात आली होती तर आमच्या दिग्रसवरून पोहरादेवीपर्यंत एक रॅली काढण्यात आली होती। इतकी भव्य दिव्य रॅली होती ती, जवळपास 4-5 किलोमीटर अशा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। सेवालाल महाराजांच्या मंदिराच्या अवतीभोवती महाराजांनी लोकांना जे वचन बोलून दाखवले होते ते गोरमाटी भाषेमध्ये त्यांचे पॉम्पलेट लावलेले आहेत, आणि खाली मराठीमध्ये त्याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगितलेला आहे। समोर तुम्ही जी प्रतिमा बघत आहे ते परमपूज्य श्री रामराव बापूंची प्रतिमा आहे, आणि त्यांचे मंदिर आहे। परमपूज्य रामराव बापू यांच्याच मंदिरामागे श्री 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 हमूलाल महाराज यांचे एक मंदिर आहे। संत श्री सेवालाल महाराजांचं जे मूळ समाधी मंदिर होतं ना पोहरादेवी, म्हणजे देवीच्या मंदिराच्या अगदी समोरचं, ते पूर्ण पाडून आता तिथे असं लाल मार्बलमध्ये नवीन कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे। जवळपास रामनवमीपर्यंत काम पूर्ण होईल, म्हणजे 80% 90% होईल असं वाटतं आहे। ती जी व्हाईट बिल्डिंग दिसत आहे तुम्हाला ती मूळ मंदिर आहे महाराजांचं, आणि आता एकदम युद्ध पातळीवर इथं काम सुरू आहे।